मुंबईची ओळख ज्या कोळी बांधवांमुळे आहे, आज त्यांच्याच हक्कावर आणि पोटावर प्रशासनाने थेट टाच आणली आहे। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर पावसाळ्याच्या तोंडावर वर्षानुवर्षे कोळी बांधव आपल्या बोटी सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आणून ठेवतात। 1 जून ते ऑगस्ट 15 या कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते, कारण हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो आणि समुद्रही खवळलेला असतो। अशा वेळी बोटी समुद्रात ठेवणे म्हणजे स्वतःचा जीव आणि लाखोंचे नुकसान ओढवून घेण्यासारखे आहे। परंतु बीएमसी प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट चौपाटीवर येऊन कोळी बांधवांच्या या बोटी जप्त करायला सुरुवात केली आहे। या बोटी जबरदस्तीने तिथून उचलून नेल्या जात आहेत। या कारवाईमुळे गिरगाव आणि परिसरातील कोळी बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे। स्थानिक मच्छीमारांचा थेट सवाल आहे की जर कायदा आम्हाला समुद्रात जायला बंदी घालतो, तर आम्ही आमच्या करोडोंच्या बोटी सुरक्षेसाठी किनाऱ्यावर नाही तर काय रस्त्यावर उभ्या करायच्या? सरकार आणि प्रशासन मुंबईच्या भूमिपुत्रांना सहकार्य करण्याऐवजी गुन्हेगारांसारखी वागणूक का देत आहे? चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांना त्रास होतो किंवा सौंदर्यीकरणाला बाधा निर्माण होते, असे कारण पुढे करून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे। बिल्डर्स आणि बड्या व्यापाऱ्यांसाठी मुंबईतल्या मोकळ्या जागा आंदण देणारे प्रशासन पिढ्यानपिढ्या इथे राहणाऱ्या कोळ्यांना मात्र त्यांच्याच हक्काच्या जागेवरून हुसकावून लावत आहे। हा सरळ मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या मूळ रहिवाशांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार आहे। पावसाळ्यात बोटी सुरक्षित ठेवणे हा मच्छीमारांचा हक्क आहे आणि प्रशासनाने तात्काळ ही जुलमी कारवाई थांबवून जप्त केलेल्या बोटी सन्मानाने परत कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। शिवस्वराज्य न्यूजसाठी मुंबई।